फक्त प्राथमिक माहिती दिलेली होती, बरोबर होय. आहे. हम्म. त्याच्या अगोदरचा पॉइंट कुठला होता? आठवतंय व्यायामाची का? उद्दिष्ट. व्यायामाची उद्दिष्ट. व्यायामाची का खेळाची? सॉरी, खेळाची उद्दिष्ट. खेळाची उद्दिष्टे. उद्दिष्ट. क्रीडा शिक्षणाची उद्दिष्टे थोडक्यात म्हणजे खेळाची उद्दिष्ट. खेळाची उद्दिष्ट काय काय आहेत आणि आपल्याला खेळातून काय काय साध्य होतं आणि साध्य करायचं आहे ते आपण गेल्या वेळेसच्या तासामध्ये पाहिलेलं आहे. आणि पुढचा जो आपला पॉइंट आहे त्याबद्दल प्राथमिक माहिती आपण घेतलेली. पुढे जाऊया. आजचा जो भाग आहे या मॉड्यूल मधला तिसरा पॉइंट तो आहे योगा प्रॅक्टिस फॉर एक्सलन्स इन स्पोर्ट्स. खेळातील उत्कृष्टतेसाठी योगाभ्यास. म्हणजेच खेळ तर आपण खेळतच असतो, बरोबर आहे. खेळाडू खेळतच असतात. मग आणखीन काय त्यामध्ये भर घालता येईल जेणेकरून आपला खेळ हा उत्कृष्टरित्या होईल, आपल्या खेळामध्ये श्रेष्ठता मिळेल आणि आपल्या खेळांसाठी आपल्या शरीराची गुणवत्ता वाढेल. मग यासाठी काय काय करावं लागेल किंवा उत्कृष्टता मिळवण्यासाठी काय काय करावे लागेल, कोणत्या गोष्टीचा अवलंब करावा लागेल, कोणत्या गोष्टी सोडाव्या लागतील, हे सर्व काही आपल्याला या भागामध्ये पाहायचं. तर आता जसं की आपण शिक्षणामध्ये भाग बघितला की शिक्षणाच्या उत्कृष्टतेसाठी योग म्हणजे त्यामध्ये आपल्याला योग अप्लाय करायचा होता, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता खेळामध्ये योग कसा अप्लाय करायचा, बरोबर आहे. म्हणजे कोणता कोणता भाग आपल्याला खेळामध्ये अप्लाय करता येईल ते पाहायचं आहे. त्यातील आपण 4 मुख्य पॉइंट्स दाखवलेले आहेत. एक आहे सूक्ष्म व्यायाम, अष्टांग योगाचा भाग आहे. त्यातील कोणते कोणते पॉइंट आपल्याला योगा खेळामध्ये उपयोगी पडणार आहेत. त्याच्या पुढे षडांग योगाचा भाग आहे. षडांग योगातील 6 क्रिया दाखवलेल्या आहेत. त्यातील कोणता कोणता भाग आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि चौथा जो पॉइंट आहे तो आहे सूर्यनमस्काराचा, बरोबर आहे. तर ज्यावेळी आपण खेळ खेळत असतो त्यावेळी शारीरिक क्रिया ह्या भरपूर घडून येत असतात. थोडक्यात कोणत्या कोणत्या क्रिया सांगता येतील? उभारणे, बसणे, चलणे, धावणे, अतिजलद धावणे, सावकाश धावणे, परत उडी मारणे, फेकणे, कॅच घेणे किंवा आपण डाय मारली असं ऐकतो, बरोबर आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळेस खेळाडू कॅच घेत असतो तर त्या खेळाडूने डाय मारून कॅच धरली, कॅच घेतली, म्हणजेच तो बॉल पकडण्यासाठी वाटेल तो प्रयत्न करून तो बॉल पकडत असतो. म्हणजेच अशा वेगवेगळ्या क्रिया या खेळामध्ये दिसून येतात, बरोबर आहे. मग जास्तीत जास्त कशावर या क्रियांमध्ये शरीराचे जास्तीत जास्त कोणता भाग समाविष्ट होत असेल? पुढे वाकणे, मागे वाकणे, बाजूला वाकणे, ह्या ज्या क्रिया आहेत यात जास्तीत जास्त कशाशी निगडीत असतील हो? सांगू शकाल? काय सर? पुढे वाकणे. खेळामध्ये ज्या शारीरिक क्रिया घडतात, हा. बसणे असेल, उठणे असेल, धावणे असेल, जलद गतीने धावणे असेल, सावकाश धावणे असेल, पुढे वाकणे असेल, मागे वाकणे असेल, बाजूला वाकणे असेल, अशा हा. वेगवेगळ्या ज्या फेकणे असेल, धरणे असेल, अशा ज्या क्रिया आहेत यामध्ये जास्तीत जास्त शरीराचा कोणता भाग सहभागी होत असेल? स्नायू सर. स्नायूंचा तर भाग सहभागी होतोच,
त्याचबरोबर हातापायचे स्नायू, पाठीचा कणा. बरोबर आहे. त्याचबरोबर त्याच्यापूर्वीही आपल्याला काय म्हणता येईल तर शरीराचे सांधे, बरोबर आहे का? शरीरातील जे वेगवेगळे सांधे आहेत आपले, बोटाचे सांधे असतील, बरोबर आहे, फेकणे, कॅच घेणे, बसणे, उठणे, पुढे वाकणे, मागे वाकणे, इकडे झुकणे, तिकडे झुकणे, म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या क्रिया घडून येतात यात जास्तीत जास्त यांच्यामध्ये सहभागी जर कोण होत असेल सुरुवातीला, तर आपल्या शरीराचे सांधे त्यामध्ये सहभागी होत असतात, बरोबर आहे. मग आता क्रिकेट असेल किंवा आणखीन कोणता खेळ असेल, ती खेळ खेळण्यापूर्वी खेळाडू या अगोदर काहीतरी क्रिया करत असतात शारीरिक, बरोबर आहे का? पाहिलंय का तुम्ही? वॉर्मअप म्हणजेच छोट्या छोट्या हालचाली असतात ते वॉर्मअप म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं आहे? वॉर्मअप, बरोबर आहे. वॉर्मअप म्हणजे काय हो नेमकं? मग ते कशासाठी करायचं वॉर्मअप? काय गरज आहे? का थोडं करावं? स्नायूंना सांध्यांना थोडंसं हलकं मोकळं करणं आवश्यक असतं. किंवा योगा करायच्या अगोदर किंवा सुद्धा एखादा खेळ खेळायच्या अगोदर स्नायू हलके लवचिक किंवा थोडंसं आपल्याला शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करणं आवश्यक आहे. त्यासाठी हा वॉर्मअप केला जातो. बरोबर आहे. बघा, आपल्याला योगा करायचा असेल किंवा योगासनामध्ये वेगवेगळ्या पोज असतील, काही पोज खूपच अवघड असतात. डायरेक्ट आपण त्या पोज करणं हे योग्य ठरत नाही, आणि केल्या तर आपल्या शरीरातील कोणत्या तरी भागाला इजा होण्याची शक्यता असते, कारण आपलं शरीर हे त्या पातळीपर्यंत गेलेलं नसतं, बरोबर आहे. किंवा खेळ खेळताना असेल, त्यामध्ये जलद गतीने धावणे म्हणा किंवा आणखीन इतर कोणत्या गोष्टी वेगवेगळ्या घडत असतील, त्यावेळी आपले सांधे किंवा सांधे अस्थिबंधन, लिगामेंट्स जे म्हणतो आपण, लिगामेंट्स असतील, सांधे असतील, हे मुव्हेबल स्थितीमध्ये नसतात, बरोबर आहे. आणि डायरेक्टच आता समजा विमान हे किती वेगानं धावतो? भरपूर वेग असतो त्याचा. गाडी ही किती वेगानं धावते? भरपूर वेगानं धावते. परंतु गाडी स्टार्ट केल्या केल्या लगेच 50च्या स्पीडनं पळते का हो? नाही. बरोबर आहे. विमान सुद्धा आकाशातून धावतं, खूप वेगाने धावतं. मग ते लगेचच धावतं का हो स्टार्ट केल्या केल्या? नाही. त्या विमानाला सुद्धा अगोदर पळावं लागतं जमिनीवरती. पळाल्याच्या नंतर मग थोडा थोडा सावकाश वेग घेत 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 मग तो आकाशामध्ये भरारी घेतो. गाड्यांचं पण तसंच आहे. थोडा थोडा वेग घेत 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 मग ते पूर्णपणे पिकअप घेतात, बरोबर आहे. तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे, बरोबर आहे. आता डान्सिंग असेल किंवा खेळ असतील किंवा योग असेल किंवा ज्या शारीरिक क्रिया आहेत करण्याच्या, त्यामध्ये लगेचच आपल्याला प्रवेश करता येत नाही, बरोबर आहे. त्यासाठी आपलं शरीर अगोदर तयार करून घ्यावं लागतं. सावकाश सावकाश थोड्या 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 हालचाली अगोदर करून घ्याव्या लागतात, बरोबर आहे. मग ह्या हालचाली करत करत आपलं शरीर त्या मोठ्या हालचाली करण्यासाठी किंवा जलद गतीनं हालचाली करण्यासाठी हे तयार होतं. मग असं तयार झालेलं शरीर मग त्यावेळी मात्र आपण जलद गतीच्या क्रिया किंवा इतर कोणत्याही क्रिया करू शकतो. मग यालाच म्हणायचं आहे वॉर्मअप, किंवा वॉर्मअप करणं हे खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. सांध्यामध्ये मुव्हेबल म्हणजे हालचाली होणं गरजेचं आहे. तर हे वेगवेगळे जे सांधे असतील त्यांच्या हालचाली योग्य रीतीनं होण्यासाठी आपल्या योगामधला कोणत्या क्रिया आहेत हो? तर मानेच्या हालचाली असतात, शोल्डर रोटेशन असतं, हातांच्या रोटेशन असतात, कमरेमध्ये रोटेशन असतं. बरोबर आहे. मग त्यालाच आपण काय म्हणतो? योगासन पूर्वक हालचाली. आणखीन एक नाव आहे त्याला. सूक्ष्म व्यायाम. हो हो, बरोबर आहे. तर याला म्हणायचं आपल्याला सूक्ष्म व्यायाम. हालचाल. मग हे सूक्ष्म व्यायामाचे फायदे काही सांगू शकाल का हो तुम्ही? एक दोन.
जसे येतील तसे. सर, सूक्ष्म व्यायामामुळे आता कसं असतं, आपण रात्रभर झोपत असतो, रात्रभर झोपलेलो असतो आणि सकाळी उठल्यावर आपण डायरेक्ट एखादा आसनं करू शकत नाही किंवा डायरेक्ट एखादा खेळ सुद्धा खेळू शकत नाही. मग त्याच्या अगोदर स्नायू सगळे जे शिथिल झालेले असतात, हे झालेले असतात, त्यांना पहिल्यांदा हलकं, लवचिक, थोडंसं त्यांना मोकळं करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी हे सूक्ष्म व्यायाम खूप आवश्यक असतात. त्यामुळे मरगळ सुद्धा निघून जाते, आळस सुद्धा निघून जातो आणि उत्साह पण वाढतो. ठीक आहे. फायद्यामध्ये आणखीन काय सांगू शकाल का? सूक्ष्म व्यायामाचा फायदा. सूक्ष्म व्यायाम केल्यामुळे हे होतं, हे होतं. आणखीन एखादी कोणता फायदा माहित आहे तुम्हाला, पण हे होत नाही. ते वेगळे वेगळे सूक्ष्म व्यायाम आहेत ना सर, म्हणजे मानेचे त्याच्यानुसार त्याचे त्याचे फायदे वेगळे वेगळे आहेत तसं. हो. थोडक्यात कॉमन फायदा काय सांगता येईल बघा, की सांध्यामध्ये सांधे मुव्हेबल होणं, बरोबर आहे. सांध्यामधली जकडण जाणं, बरोबर आहे का हे? हा बरोबर आहे सर. सांधे मुव्हेबल होणं, बरोबर आहे. त्यांची हालचाल, सांध्यांची योग्य हालचाल होणं, हे कशामुळं चांगल्या पद्धतीने होऊ शकतं? सूक्ष्म व्यायामामुळे होऊ शकतं. म्हणजे सूक्ष्म व्यायामाचा काय फायदा आहे? एक तर सांध्यांच्या हालचाली चांगल्या होणं, बरोबर आहे. तसेच त्यासोबत सांध्यामध्ये आता गुडघा असेल आपला, बरोबर आहे. गुडघ्यामध्ये खालचं एक हाड आहे आणि वरचं एक आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काय असते? गादी असते, बरोबर आहे का? आणि त्यालाच पुरच्या म्हणायचं आहे, बरोबर आहे. तर सूक्ष्म व्यायामामुळं त्यांना सुद्धा एक प्रकारचा व्यायाम मिळतो आणि त्यासोबत सांध्याच्या अवतीभोवती असणारे स्नायू यांना घट्ट पकडून ठेवणारे, त्यांच्यामध्ये सुद्धा लवचिकता येते, बरोबर आहे. आणि त्याचसोबत टेंडॉन्स जे म्हणतो आपण, बरोबर आहे. आम्ही गेल्या वेळेस दाखवलं होतं बघा, आठवते का? एक मिनिट. टेंडॉन्स जे आहेत हे अशा पद्धतीने हे पांढऱ्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, दिसतंय का? पुढच्या बाजूने पण दाखवलेलं आहे. परत दोन्ही हाडाच्या मध्ये जोडून ठेवण्यासाठी सुद्धा ते वापरले रचना आहे त्याची. परत बाजूला सुद्धा त्याची रचना आहे बघा, बरोबर आहे. दिसतंय का? हो सर. हो सर, हो ना. यालाच म्हणायचं अस्थिबंधन, हाडांना बांधून ठेवणारे. तसेच निळा कलरचा जो भाग दाखवलेला आहे तो आहे खुर्च्या, दोन्ही हाडाच्या मधली गादी, बरोबर आहे. आणि हाडाच्या बाजूला असणारे स्नायू, एक झाले टेंडॉन्स, खुर्च्या आणि स्नायू. ह्या तीन गोष्टीवरती हाडांची हालचाल, सांध्यांची हालचाल ही अवलंबून असते. आता बघा, गुडघे कधी दुखतात हो? लहान वयात दुखतात का वयस्कर वयात दुखतात? वयस्कर वयात. आता माझ्यासारखे गुडघे दुखतात का? नाही. तुमच्यासारख्याचे दुखतात का? नाही. तर जे लोकांचं वय जास्त झालेलं आहे अशा लोकांचे गुडघे जास्त त्रास करतात, बरोबर आहे. तर काय झालेलं असतं, की जे आयुष्यभर चालतात, बरोबर आहे, चालल्यामुळं हे हाड एकमेकावरती घासतात गुडघ्याची, आणि मधला जो खुर्च्याचा जो भाग आहे त्या खुर्च्याची झीज होते आणि त्यामुळं तिथं सुजन येणं किंवा दुखणं, कळ मारणं अशा गोष्टी घडून येतात, बरोबर आहे. म्हणजे हे कधी झालं? तर वयस्कर वयामध्ये. परंतु
जे खेळ खेळतात, स्पोर्ट्स हे आहेत, खेळाडू आहेत. आता धावणारा खेळाडू आहे, तर त्यामध्ये काय होतं बघा, त्यांना सुद्धा गुडघ्यांचा त्रास जाणवायला लागतो. कशामुळे लागत असेल, होतो काय होत असेल नेमकं? जे मॅरेथॉनच्या खेळामध्ये भाग घेतात किंवा धावण्याची प्रॅक्टिस करतात, खूप प्रॅक्टिस करतात, जे राष्ट्रीय लेवल, आंतरराष्ट्रीय लेवलला खेळाडू पोहोचलेले आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा गुडघ्याचं दुखणं जाणवतं. मग असं काय होत असेल? ते तर तरुण आहेत. झीज होती ना पळून पळून. बरोबर आहे. तर अशा लोकांना सुद्धा गुडघ्यामधल्या जी खुर्ची आहे, अशा भागाची झीज जास्त प्रमाणात होते. समजा एखादी वस्तू आपण जास्त वापरत असलो, तर त्या वस्तूची सुद्धा झीज होते. बरोबर आहे. किंवा शरीरातील एखादा पार्ट, समजा कोणीतरी शिलाई मशीनचं काम करतंय किंवा शरीरामधल्या ज्या भागावरती आपला जास्त ताण पडत असतो, त्या भागातील झीज होते. तो भाग थोडा थोडा कमकुवत होऊ शकतो. बरोबर आहे. तसंच जे धावणारे खेळाडू असतील, ते खूप धावतात, जलद गतीनं धावतात, खूप जलद गतीनं धावतात. बरोबर आहे. तर त्यामुळं काय होतं, की झीज होत जाते त्या खुर्चीची आणि त्या लोकांना सुद्धा गुडघेदुखीचा त्रास जाणवायला. मग अशा क्रिया बऱ्याच खेळामध्ये येऊ शकतात. काही खेळामध्ये गुडघ्याचा जास्त उपयोग होत असेल, काही खेळामध्ये हाताचा जास्त उपयोग होत असेल. बरोबर आहे. तर थोडक्यात असं म्हणायचं आहे, की सांध्यांचा वापर जास्त प्रमाणात होतो. मग खेळाडूचे जर गुडघे दुखत असतील, तर खेळाडू एक नंबर उत्कृष्ट होऊ शकतो का हो? पुढच्या धावण्यामध्ये तो भाग घेऊ शकतो का? पुढच्या स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतो का? नाही. परंतु त्यांचे गुडघे स्वस्थ राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी काय करायला हवं? व्यायाम, योग करायला हवा. योग करायला हवा. जिम केली तर चालणार नाही का? सर, योगामध्ये सगळे स्नायू, सांधे हे चांगले ताणले आणि दाबले जातात आणि मज्जासाविक संतुलन सुद्धा चांगल्या प्रकारे साधलं जातं. ते इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये साधलं जात नाही. योगामध्ये चांगल्या प्रकारे साधलं जातं. आणि आपण जे सूक्ष्म व्यायाम करतो, त्यावेळी ते सूक्ष्म व्यायाम करताना सांध्यावरती कोणता अतिरिक्त ताण दिला जात नाही. बरोबर आहे. आणि सूक्ष्म व्यायाम करताना आपण सहज गतीने, हलक्या गतीने आणि संथ गतीने करत असतो. बरोबर आहे. त्यामुळं काय होत असतं, की त्याच्या आजूबाजूच्या ज्या मांसपेशी असतील, बघा काही वेळेस असं असतं, की जास्त काम केलं की तरी सुद्धा अंग दुखत असतं. बरोबर आहे. म्हणजे त्याला म्हणायचं आहे ओव्हर यूज. बरोबर आहे. एखाद्या स्नायूंचे, एखाद्या सांध्यांचे किंवा शरीरातील एखाद्या भागाचा जास्त वापर झाला, जास्त यूज झाला, तर त्यावेळी सुद्धा तो भाग दुखू शकतो, सुजू शकतो. बरोबर आहे. त्या भागामध्ये अडचणी येऊ शकतात. मग सूक्ष्म व्यायाम आपल्याला काय मदत करतील? तर अशा वेळी आपला गुडघा सुजलेला आहे आणि आपण परत धावणं ते योग्य आहे का? किंवा जिम करणं योग्य आहे का? नाही. किंवा त्या भागावरती अतिरिक्त ताण देणं, जास्तीचा ताण देणं ते योग्य आहे का? नाही. जिम मध्ये काय केलं जातं? अतिरिक्त ताण दिला जातो. वजन उचलणे, वजन ओढणे, वजन ढकलणे, अशा वेगवेगळ्या क्रिया म्हणजे अतिरिक्त ताणाच्या क्रिया घडतात. मग एखाद्या भागामध्ये सूज आलेली आहे आणि आपण अतिरिक्त ताण देणारा जर व्यायाम केला, तर तो त्या ठिकाणी योग्य ठरणार आहे का? नाही. तर तो उलट सूज जास्त करणार आहे. बरोबर आहे. तर सूक्ष्म व्यायामामध्ये असं होतं का? नाही. बरोबर आहे. तर तिथं गती कशी असते? संथ गती असते, एकदम सावकाश. आणि गती तर सावकाशच असते, त्यासोबत होणाऱ्या क्रिया, घडणाऱ्या क्रिया ह्या सावकाश होतात. जेणेकरून बघा, आता काही लोक म्हणतात, आम्ही दिवसभर काम करतो, आम्हाला योगाची काय गरज आहे? आम्ही दिवसभर
शेतामध्ये भरपूर काम केलंय. मला तर एका व्यक्तीने म्हणलं की सर मला एवढं पाणी भरावं लागतंय की मी दिवसभर 50-60 घागरी पाणी आणण्यातच माझा वेळ वाया जातो. तर मला योगाची काय गरज आहे सर, असं म्हणाला. तर असे वेगवेगळे भरपूर कष्टाची कामं करता येतील. मग त्यांना योगाची काय गरज आहे हो? सांगू शकाल? टिपिकल एका ह्याच्यावरच फोकस होतय ना, म्हणजे कामामध्ये बाकीच्या बरोबर. इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. छान छान. आणखीन काही? ही गोष्ट उत्तम बरोबर आहे. एखाद्या भागावरतीच जास्तीचा ताण पडतो. त्यासोबत आणखीन काही सांगू शकाल आपण? योग करायचा कशासाठी? काम आणि योग किंवा व्यायाम. काम आणि योग या दोन्हीमध्ये काय फरक? काम केल्यानं पण शरीराचा व्यायाम होतोच, पण मग योगच का करावा? सर, योगा केल्यामुळे काम करण्याचा स्टॅमिना आपला वाढतो आणि जो दमक्षमता पण वाढते. म्हणजे सतत जरा काम केलं की दमायला होतं, ती दमक्षमता पण वाढते आणि काम करण्याचा स्टॅमिना वाढतो. म्हणजे जे माणूस 50-60 घागरी आणत होता, त्याने योगा केलं तर तो आणि 70-80 घागरी आणली. ठीक आहे. आणखीन काही सांगू शकाल? बरं, तो 87 घागरी आणला पाणी, बरोबर आहे, तर मग त्याचं अंग दुखणार नाही का हो? दुखेल किंवा नाही? तर जो नियमित योगा करणारा असेल तर त्याचं अंग एवढं दुखणार नाही. नक्की, ठीक पण कारण योगा नियमित काम केल्यानंतर स्ट्रेचिंग करणं पण महत्वाचं असते ना, ते होत नाही हो, बरोबर कामामध्ये. आहे. योगामध्ये आपण नंतर स्ट्रेचिंग करतो, पण हो, कामामध्ये आपण नंतर स्ट्रेच करत नाही. बरोबर आहे. तर बघा, थोडक्यात फरक काय आहे सांगतो मी. व्यायाम आणि योग आणि काम. काम केल्यानं शरीरावर ताण येतो, बरोबर आहे, आणि योग केल्यानं किंवा योगामुळं आपल्याला काय करायचं असतं? शरीरावर आलेला ताण काढून टाकायचा असतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. दोन मुख्य गोष्टी, दोन गोष्टीचा फरक आहे. काम केल्यामुळं शरीरावरती ताण येतो आणि योगा करून शरीरावर आलेला ताण हा काढून टाकायचा असतो. आणि बघा, वेगवेगळे जे व्यायामाचे प्रकार आहेत, त्या प्रकारामध्ये जलद गतीने करायचे व्यायाम आहेत, परंतु योग तसा नाही. आता आपण योगासनं जलद गतीने करतो का हो? नाही. हे संत गतीनं करण्याच्या क्रिया आहेत. ह्या संत गतीनं करण्याच्या ज्या क्रिया आहेत, त्याच्यामध्ये शरीरातील स्नायूंना चांगला ताण बसतो आणि ते ताण ते ते स्नायू आरामशीर हे होतात. त्यात स्नायूंना आराम मिळतो. बरोबर आहे. तर आपला उद्देश काय सांगायचं होतं की खेळाडूंसाठी सूक्ष्म व्यायाम हे महत्वाचे आहेत, थोडक्यात. बरोबर आहे. तर कारण खेळामध्ये वेगवेगळे सांध्यांचा वापर होतो, बरोबर आहे, किंवा खेळ खेळल्यानंतर जो सांध्यावरती ताण पडलेला आहे, तो ताण घालवण्यासाठी सुद्धा आणि सांध्यांची लवचिकता वाढावी, सांध्याचे स्नायू किंवा सांधे गतिशील आणि मोहेबल असावेत, त्यासाठी खेळाडूंना तितकाच महत्वाचा सूक्ष्म व्यायाम गरजेचा आहे. बरोबर आहे. मग हा सूक्ष्म व्यायाम कधी करून घ्यायचा हो खेळाडूंकडून? आधी, खेळण्याच्या आधी. खेळण्याच्या आधी. आणि खेळण्याच्या नंतर करायचा का नाही? खेळण्याच्या नंतर आपण स्ट्रेचिंग करून घेतो. ठीक आहे. खेळण्याच्या पूर्वी सूक्ष्म व्यायाम करणं खूप गरजेचं आहे, कारण आपलं शरीर या धावत्या वेगामध्ये नेण्यासाठी आपल्याला गती मिळते. म्हणजेच खेळ उत्कृष्ट बनवण्यासाठी खेळाडूंना सूक्ष्म व्यायामांची गरज आहे आणि सूक्ष्म व्यायाम करणं तितकंच गरजेचं आहे. बरोबर आहे. मग फक्त खेळ खेळताना सूक्ष्म व्यायाम करायचे का? रोज करायचे नाहीत का?
रोज पण करतात. आणि जास्त रोज करून जे आपण एजेड असतात त्यांनी तर ते बाकीचे कोणते हेवी करू शकत नाही त्यांनी सूक्ष्म व्यायाम केले तरी चालते. नाही नाही, खेळामध्ये इंजुर्ड व्यक्ती कुठं असतात? तरुणच असतात सर्व. तरुणच. तरुणच असतात, परंतु त्यांचे स्नायू, त्यांचे सांधे मजबूत व्हावं त्यासाठी त्यांना रोजच सूक्ष्म व्यायाम करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि सांध्यांच्या दुखापती होऊ नये, इजा होऊ नये, इंजुरी होऊ नयेत म्हणून हे सूक्ष्म व्यायाम तितकेच गरजेचे आहे. तर सूक्ष्म व्यायाम आपल्याला खेळामध्ये वापरता येतात, त्यांचा अप्लाय आपल्याला करता येतो. बरोबर आहे. हा झाला आपला सूक्ष्म व्यायामाचा भाग. आता पुढचा जो भाग आहे अष्टांग योग, त्यामध्ये काय काय दिले हो? यम आहे, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि समाधीपर्यंतचा जो 8 अंगाचा भाग आहे, म्हणून त्याला काय म्हणले? अष्टांग योग. बरोबर आहे. 8 अंग आहेत. मग त्यातील जो पहिला अंग आहे यम, त्याचा समावेश आपल्याला योगामध्ये कसा करता येईल बघूया. तर यम सांगा थोडक्यात 5. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. बरोबर आहे. हे 5 प्रकारचे यम आहे. बरोबर आहे. मग अहिंसेचा वापर खेळामध्ये होऊ शकतो का हो? सांगू शकाल का? होऊ शकतो, होतो सर. अहिंसा उदाहरण म्हणजे सांगा. अहिंसा म्हणजे फक्त प्राण्यांची हिंसा करणे एवढंच नाही, तर आपण कुणाचं मन नाही दुखवायचंय, कुणाला त्याच्यामध्ये खेळामध्ये असताना जे भांडणं बिंडणं होतात ती शक्यतो आपल्याला टाळायची असतात. बरोबर आहे. पण मग खेळामध्ये कसं उपयोग करता येईल, कसं अप्लाय करता येईल त्याला? खेळामध्ये काय म्हणून अप्लाय करता येईल? अहिंसेचा वापर आपल्याला खेळात करायचा, कसा करायचा किंवा करता येतो का नाही? सर, आधी यम म्हणजे आधी आपण समाजात पाळावयाची बंधनं आहेत ना. बर मग यम म्हणजे जर समाजात पाळावयाची बंधनं, तर मग ही बंधनं आहेत ती प्रत्येकाने पालन केलीच पाहिजेत ना. मग सामाजिक घटक काय प्रत्येक व्यक्तिमत्व ह्याचा, म्हणून ते पाळायला पाहिजे अहिंसा वगैरे. बरोबर आहे. तर खेळामध्ये काय अहिंसा होती बघू आपण. अहिंसेचा राग वापर द्वेष, कुणाविषयी खेळात. राग द्वेष. ठीक आहे, बरोबर आहे, छान. आता कसं वापर करता येईल बघूया. तुम्ही असं कधी पाहिले का हो? एखादी टीव्ही सिरियल असेल किंवा कुठला चित्रपट असेल किंवा प्रत्यक्षात खेळ असेल, तर धावण्याची शर्यत आहे, कोणी तर दुसऱ्याच्याच पायात पाय घातलाय आणि तो पडलाय, आणि हा हा जो आहे तो पळत पुढे गेलाय, किंवा इतर कुठल्या तरी गोष्टी आहेत त्यामध्ये दुसऱ्याला दुखापत झाली, किंवा फुटबॉलचा खेळ असेल, फुटबॉलच्या खेळामध्ये आपण काय करत असतो? पायाने फुटबॉल मारत असतो जोरात. बरोबर आहे. पुढला जो प्रतिस्पर्धी आहे त्याच्या पायावरती जोराने मारला आपण, म्हणजे जेणेकरून त्याला खेळता येणार नाही, किंवा काहीतरी करून त्याला पाडलं. अशा क्रिया कधी झालेल्या पाहिल्यात का? ऐकल्यात का? होतात कधी कधी, क्वचित अशा होतात या घटना. बरोबर आहे. अशा क्रिया पण घडतात. जिंकणं ही जी गोष्ट आहे, तर त्यामध्ये कसं, एकतर आपण स्वतः तयारी करून जिंकू शकतो, किंवा जो पुढे जाणार आहे त्याला मागं ओढून पण जिंकू शकतो. अशा 2 गोष्टी पण याच्यामध्ये समाविष्ट होतात. परंतु
ज्यावेळी खेळ खेळले जातात त्यामध्ये इतरांना दुखापती होऊ द्यायच्या नाहीत आपल्यामुळं, बरोबर आहे, किंवा जाणून बुजून इतरांना त्रास द्यायचा नाही, जेणेकरून तो मागे पडेल आणि आपण पुढे जाऊ, असं होणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. जर समजा तो चुकीच्या पद्धतीने खेळला किंवा त्याच्या प्रतिस्पर्ध्याला दुखापत करून किंवा त्याला पाडून किंवा आणखीन कुठल्याही गोष्टीनं हे करून तो जिंकला, ठीक आहे. मग असं प्रत्येक खेळामध्ये होऊ शकतं का? प्रत्येक स्पर्धेमध्ये होऊ शकतं का तसं? नाही सर. प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र हे होऊ शकत नाही, बरोबर आहे. एखाद्या खेळामध्ये होऊ शकल, मग हे असं खेळून जिंकणं योग्य आहे का? नाही, बरोबर आहे. असं खेळून जिंकणं हे उत्कृष्ट खेळाडूचं लक्षण आहे का? नाही सर. नाही, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला अहिंसेचा वापर सुद्धा खेळामध्ये करता येतो, जेणेकरून प्रतिस्पर्ध्याला शारीरिक दुखापत म्हणा किंवा मानसिक दुखापत म्हणा किंवा त्याला हिणवणं म्हणा, अशा गोष्टी करणं खेळाडूला योग्य नाही. आणि तो अशा गोष्टी करून तो जिंकला तरी तो प्रत्येक खेळामध्ये अशा गोष्टी करू शकणार नाही, आणि हे उत्कृष्ट खेळाडूचं लक्षण नाही. तर खेळाडूमध्ये उत्कृष्टता मिळवण्यासाठी त्यानं अहिंसेचं सुद्धा पालन करावं, बरोबर आहे का? होय सर. ठीक आहे. मी याचा वापर होईल ना, अप्लाय करता येईल ना अहिंसा खेळामध्ये? हो हो सर. आपल्या विषयाचं नावच आहे अप्लाइड योगा. योग कुठं कुठं अप्लाय करायचा आहे, खेळाडूवरती योग कसा अप्लाय करायचा, किंवा कारखान्यामध्ये जी लोक कामं करतात त्यांच्यावरती योग कसा अप्लाय करायचा, किंवा आपण त्याच्यापूर्वीचा जो मॉड्यूल फर्स्ट बघितला त्याच्यामध्ये काय होतं, विद्यार्थ्यांवरती योग कसा अप्लाय करायचा, योगातील अष्टांग योगा असेल किंवा आणखीन कुठला भाग असेल, तो भाग त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींवरती, त्या त्या क्षेत्रातील लोकांवरती कसा अप्लाय करायचा, असा आपला हा विषय आहे. म्हणजेच फक्त पुस्तकामध्ये योग आहे किंवा आपल्या डोक्यामध्ये योग आहे, आपल्याला अष्टांग योग पाठ आहे, यम नियम पाठ आहेत, अहिंसा सत्य असते, सर्व काही पाठ आहे, परंतु आपण रोजचं जीवन जगताना त्याचा अवलंब किती करतोय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपल्या डोक्यामध्ये असून चालणार नाही, तर आपल्या दिनचर्येमध्ये, आपल्या वागण्यामध्ये सुद्धा हा अष्टांग योग दिसून आला पाहिजे, बरोबर आहे. आपण कितपत अहिंसेचं पालन करतोय, कितपत सत्य बोलतोय, कितपत अस्तेय करतोय, किंवा रोज आपण खरं योग करतोय का, आपण साधक आहोत. म्हणजेच योगा हा अप्लाइड करायचा आहे रोजच्या जीवनामध्ये सुद्धा, बरोबर आहे. तर पुढे जाऊयात. यम नियमामधील अहिंसा ही सुद्धा आपल्याला स्पोर्ट्समध्ये समाविष्ट करता येते, अप्लाय करता येते. अहिंसेचा पुढचा भाग काय आहे हो? सत्य. सत्य आहे. मग सत्य आपल्याला खेळामध्ये वापरता येईल का? हो वापरता येते सर. एखादी उदाहरण सांगा, किंवा कसं वापरता येईल सत्य? सर समजा एखादा बोलताय का सांगा सांगा. सर? समजा एखादा खेळ चालू आहे आणि
तर विशालराज सरांना म्यूट करायला सांगा. सांगा, कोण सांगत होता आता? कोण सांगते? समृद्धीताई सांगतायत का? सांगा तुम्ही, राधाताई सांगा तुम्ही. हा, म्हणजे असं सांगता येईल की सर, खेळ खेळत असताना खेळात आळस येतो, थकवा येतो. मग तो आळसही आला तरी खेळाडूंनी खोटे बोलू नये, म्हणजे सत्यच बोलावं. किंवा कसं म्हणतात की खेळात चिटिंग करतात, असं म्हणता येईल. हम्म. हो हो, बरोबर आहे. म्हणजे छान आळस न बाळगता नेहमी सत्यच बोलावे खेळात. बरोबर आहे, बरोबर आहे. छान. आणखीन कुणी? समृद्धीताई, तुम्ही काय सांगत होता का? सर तेच की खेळामध्ये काय काय वेळेला खोटं बोललं जातं ना. एखादा खेळाडू आउट नाही झाला तरी त्याला आउट सांगायचं. बरोबर. हे असे गोष्टी घडत चिटिंग. असतात. चिटिंग होतं. मग तेच जर खरं बोललं तर ती सवय पण लागेल आणि मन पण अस्वस्थ राहणार नाही की आपण कधीतरी खोटं बोललोय यासाठी. बरोबर आहे. थोडक्यात चिटिंग जे म्हणतो आपण, खोटं बोलून जिंकणे. आउट झालाय तरी किंवा आउट झाला नसला तरी त्याला आउट झाला आहे म्हणणे. असं करून खेळामध्ये एकदा चिटिंग होते का? हो, बरेच वेळेस होते. एकदा जर चिटिंग करायची सवय लागली एखाद्या खेळाडूला, तर तो परत परत काय करणार आहे? चिटिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. तसंच मग आंतरराष्ट्रीय खेळामध्ये चिटिंग चलते का? हो, हो चालते सर. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये चिटिंग करून जिंकता येतं का? नाही सर. येत नाही. तिथं फक्त सत्य सत्यच. हा, सत्यच बोलावं. याच्या सांगितलं जातं. आउट आहे का नाही हे 3 वेळेस पाहिलं जातं आणि मग तो आउट आहे का नाही याचा विचार केला जातो आणि त्याचं उत्तर दिलं जातं. बरोबर आहे. म्हणजे चिटिंग हा एक खेळामधील कलंक आहे. बरोबर आहे. आणि हे उत्कृष्ट खेळाडूचं लक्षण नाही. आणि चिटिंग करून हा खेळाडू उत्कृष्ट खेळाडू बनू शकत नाही. मग त्या खेळाडूनं आपल्या जीवनामध्ये सत्याचा अवलंब करायला पाहिजे आणि सत्याचा वापर करून प्रत्येक खेळामध्ये आपण आउट आहोत तर आउटच. ठीक आहे, मी आउट झालो, बरोबर आहे. परंतु तिथं मी आउट नाही असं म्हणत बसणं हे त्या खेळाडूसाठी तितकंसं योग्य नाही. बरोबर आहे. म्हणजेच यमामधील हा कोणता भाग आहे? सत्य. तर उत्कृष्ट खेळाडूसाठी सत्य सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि सत्याचा अवलंब करणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे. तर काय काय झाला भाग बघा. अहिंसा, सत्य म्हणजे चुकी न करणे. पुढे काय आहे? अस्तेय. काय आहे? अस्तेय. अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? स्थेय म्हणजे अस्तेय चोरी म्हणजे करणे सर, आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे. एखाद्याची वस्तू घ्यायची त्याला न विचारता म्हणजे सुद्धा हे स्थेय. एक चुकी झाली. सर आवाज येत नाही, कुठे गेले? चोरी म्हणजे बघा, एखाद्याची वस्तू न विचारता घेणे किंवा एखाद्याची वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेणे, याला पण आपण थोडक्यात चोरी म्हणू शकतो. बरोबर आहे. मग अस्तेयचा वापर खेळामध्ये होऊ शकतो का? कसा वापर करता येईल अस्तेयचा?
येईल का, करता येईल का? सर समजा एखाद्याची बॅट आहे, बॅट घेतली आपण चुकून आणि त्याला ऐनवेळेस खेळायला जायचं नाही, दुसऱ्याने त्याची बॅट चोरी करून घेऊन गेला, तर तो खेळायला कसा जाईल? मग हम्म. त्याला अंगठी पाहिजे असेल म्हणून तर. तर कसं म्हणता येईल बघा, असते चोरी न करणे. चोरी फक्त वस्तूचीच करता येते का हो? विचारांची पण करता येते, विचार, लिखाण ह्याची पण चोरी करतात. ज्ञानाची पण चोरी करता येते, ज्ञान. हो. बरोबर आहे. आता समजा एखादा खेळाडू आहे, त्याचे डावपेच चोरून पाहणे, चोरून त्याची डावपेच आपण शिकणे. आता कुस्ती खेळत आहे, कुस्तीचा खेळ आहे, त्यामध्ये एखादा एखादा खेळाडू त्याच्या डावपेचामध्ये तो पारंगत आहे आणि त्याचा डावपेच चोरून आपण घेणे आणि तो आपल्या खेळामध्ये वापर करणे. बरोबर आहे. किंवा आता समजा एखादी गोष्ट ही समृद्धीताईला योग्य पद्धतीने करता येते, कारण त्याच्यामध्ये पारंगत आहे. परंतु ती मी जर चोरून घेतली तर ती मी पारंगत म्हणजे योग्य रीतीने करू शकतो का हो? नाही सर. उत्तम रीतीने करू शकतो का? करू शकणार नाही. किंवा समृद्धीताईलाच माहित आहे की हा डाव कोणत्या वेळेस टाकावा लागतो. बरोबर आहे. मग मला माहित आहे का नेमकं? फक्त त्यांना माहिती आहे की बाबा अशा वेळेसच हा डाव टाकला तर तो सफल होतो. परंतु मग ते मला माहित आहे का? नाही, फक्त त्यांनाच माहित आहे. मग आपण क्रीडेचं जे प्रशिक्षण घेतो खेळाचं, त्यावेळेस आपल्याला डावपेच कोणते कोणते शिकवलेले आहेत, आपण त्याचा कितपत प्रॅक्टिस करतोय त्या डावपेचांची, आणि जितकी आपण प्रॅक्टिस करू तितकं आपण त्यामध्ये प्रगत होत असतो. बरोबर आहे. मग असं प्रॅक्टिस करून आपण त्या डावपेचामध्ये आपली डावपेच शिकली पाहिजेत. किंवा ऐनवेळी स्पर्धेच्या वेळी एखाद्याचा नवीन खेळ ऐनवेळी एखाद्या स्पर्धे ठिकाणी गेलात तुम्ही कुठल्या तर, तिथं स्पर्धा चालू आहे आणि एखाद्याचा डाव चांगला वाटला आणि तो डाव आपण मारला पण तो यशस्वी झाला नाही, कारण त्याची आपल्याला प्रॅक्टिसच नव्हती. गेल्या गेल्या ऑन द स्पॉट तो आपण खेळला, त्यामुळे त्यामध्ये आपण सफल होऊ शकलो नाही. किंवा इतर खेळाडूंचे डावपेच चोरी करणे किंवा हे सुद्धा योग्य आहे का? नाही सर. बरोबर आहे. तर अशा गोष्टी सुद्धा बारीक सारीक गोष्टी आपण यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. तर अहिंसा असेल, अहिंसा ही तितकीच महत्वाची आहे. सत्य ही त्यापेक्षा महत्वाचं आहे. खेळाडूने इमानदारीने खेळावं. बरोबर आहे. त्यामध्ये चिटिंग करू नये, लबाडी बोलू नये, अस्तेयचा वापर करावा. अहिंसा, सत्य, स्थेय आणि पुढे काय आहे? ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य, सगळ्यात महत्वाचा भाग. ब्रह्मचर्य कसं वापर करता येईल खेळामध्ये हो आपल्याला? काय सांगता येईल का याबद्दल? सर, ब्रह्मचर्य म्हणजे मर्यादित राहून आपण ते विशेष सुख घेणं किंवा त्याचं सीमित ठेवणं म्हणजे ब्रह्मचर्य आहे. पण म्हणजे त्याचबरोबर नियमांचं पालन करणे. कशाचे? बोला बोला समृद्धीताई बोला. बोला, कोणतं बोला. नाही, राधाताई तुम्ही बोला आधी, बोला ना. काही नाही, मी हेच सांगत होते म्हणजे नियमांचं
पालन केलं पाहिजे खेळामध्ये व्यवस्थित. म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे सगळे रूल्स फॉलो केलं पाहिजे असं होतं ना त्याचा अर्थ. त्यामुळे खेळात पण खेळातले सगळे रूल्स नियमितपणे त्याचं पालन केलंच पाहिजे. असा उपयोग होऊ शकतो खेळात. सर खेळामध्ये स्त्री पुरुष एकत्रही काय गेम पण असतात असे किंवा त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य म्हणजे मर्यादित राहून विषय सुख घेणं आहे किंवा आपण जे चित्र अश्लील चित्र किंवा अश्लील साहित्य वाचणं किंवा अ, अशा प्रकारचं वाचल्यामुळे जे एक प्रकारची वेगळी भावना जी मनात निर्माण होते त्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो खेळावर. सर तर गेले वाटतं आहे मध्ये मध्ये सर कुठे गेले? डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे, बघूयात काय म्हटलं नेमकं. ब्रह्मचर्याचा आपल्याला कसं वापर करता येईल खेळामध्ये. बघा, एखादा खेळाडू आहे म्हणजे स्त्री पुरुषाप्रती आकर्षण असेल. आता ब्रह्मचर्य कशाला म्हणता येईल, बरेच त्यामध्ये सांग. शारीरिक, मानसिक, कायिक, विचाराने सुद्धा ब्रह्मचर्य पाळावं लागतं. मनाने सुद्धा ब्रह्मचर्य पाळायचं असतं आणि शरीराने सुद्धा ब्रह्मचर्य पाळायचं असतं. या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये सहभागी होतात. शरीर, मन, विचार, कायिक, मानसिक, शारीरिक या सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात. आणि याच्यामध्ये कसं सांगता येईल बघा, एखादा खेळाडू आहे आणि खूप प्रॅक्टिस केली तो वर्षभर आणि त्याला कुठल्या तरी स्त्रीचं आकर्षण वाटलं किंवा तो तिच्या मागे धावला, हे सुद्धा त्या खेळाडूसाठी योग्य नाही. तो भरपूर प्रॅक्टिस केली, त्यानं वर्षभर प्रॅक्टिस केली, पण एखाद्या ठिकाणी बाहेर देशामध्ये तो खेळण्यासाठी गेला आणि भरपूर सुंदर स्त्रिया असतात. एखाद्या स्त्रियाच्या मागे त्याचं मन आकर्षित झालं, बरोबर आहे, ते सुद्धा त्यामध्ये वावगं ठरणार नाही, योग्य ठरणार नाही. वर्षभर केलेली मेहनत, त्याची प्रॅक्टिस असेल, वर्षभर केलेला त्याचा प्रवास असेल, तो सर्व काही तिथं विस्कळीत होऊ शकतं, बरोबर आहे. म्हणजेच ब्रह्मचर्याचा सुद्धा आपल्याला खेळामध्ये उपयोग करता येत असतो. तर त्याच्या पुढे काय आहे आपल्याला ब्रह्मचर्याच्या? अपरिग्रह. अपरिग्रह. बघा, तुम्हाला विचारणं म्हणजे कारण काय, कसं? तर आपण शिक्षणाचे स्तर बघितलेत बघा. आता समृद्धी ते सांगत आहेत, पन्ना होगाडे ते सांगत आहेत, आणखीन सांगत आहेत, मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही मला उत्तर सांगत आहात, पुन्हा तुम्ही काहीतरी मला विचारत आहात, मी तुम्हाला सांगत आहे, बरोबर आहे. आपण शिक्षणाचे स्तर पाहिलेले आहेत. कोणते कोणते हो सांगू शकाल का कुणी? आहे का लक्षात कोणाच्या? हो हो sir. ते शिक्षणाचे 3 स्तर आहेत ना, स्मृती स्तर, अवबोध स्तर आणि चिंतन स्तर. स्मृती स्तर, अवबोध स्तर, चिंतन स्तर. तर आपण कोणत्या स्तरामध्ये आहोत? चिंतन स्तरामध्ये. चिंतन स्तरामध्ये आहोत, बरोबर आहे का? बघा, पहिली दुसरीचा वर्ग कसा असतो, बंदिस्त असतो. लेकरं विद्यार्थी शिक्षकांना विचारायला घाबरत असतात आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना मारून शिकवतात, बरोबर आहे. तिथे छडी असते. मग इथं आपण मारून शिकवत असतो का चिंतन स्तरामध्ये? चिंतन स्तरामध्ये मारून शिकवायचं नसतं, तर विचार एकमेकाचे मांडायचे. माझे चिंतन करून मी विचार मांडत आहे आणि तुमचे चिंतन करून तुम्ही विचार मांडत आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, पहिली दुसऱ्याच्या वर्गामध्ये कसं असतं, चर्चा जास्त चलत नाही, शिक्षकच जास्त बोलत असतो.
बरोबर आहे. आणि विद्यार्थी तितकेसे बोलत नसतात. परंतु चिंतन स्तरामध्ये कसं असतं की फ्रीली वातावरण असतं. विद्यार्थ्यांनी पण बोलायचं असतं आणि शिक्षकांनी पण बोलायचं असतं. बरोबर आहे. म्हणजेच सर्वांनीच आपलं उत्तर जसं येईल तसं, चुकलं असेल किंवा बरोबर असेल, काहीतरी असेल, तर सर्वांनीच बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण चिंतन स्तराचे विद्यार्थी आहोत. बरोबर आहे. तर आपला भाग कुठला चालू होता पुढचा? अपरिग्रह. अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? परिग्रह म्हणजे साठा करणे आणि अपरिग्रह म्हणजे आपल्या विषयासाठी किंवा त्या सुखासाठी जरुरीपेक्षा अधिक साठा करणं म्हणजे परिग्रह आणि तो न करणं पण म्हणजे अपरिग्रह. बरोबर आहे. अतिरिक्त शिक्षण हा. याचा योगा आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह न करणे. मध्ये अप्लाय करता येईल का आता अपरिग्रहाचा? सांगू शकाल कुणी? अपरिग्रहाचा वापर करता येईल का खेळामध्ये? अप्लाय करता येईल का अपरिग्रहाला? सर, सगळेच नियम थोड्या प्रमाणात आपल्याला ते पालन करावेच लागतात. त्यामुळे हाही नियम आपल्याला आपल्याला पालन करावं लागेल. म्हणजे कुठे ना कुठेतरी ते असेल, पण सांगता येत नाहीये. खेळामध्ये कशा प्रकारे होत ते. बरोबर आहे, बरोबर आहे. तर हा तितकासा तेवढा बसत नाही त्यामध्ये. बाकीचे जे नियम आपल्याला खेळामध्ये दिसून येतात प्रत्यक्षपणे, सत्य असेल, अहिंसा असेल, ब्रह्मचर्य असेल, बरोबर आहे, अस्तेय असेल, असं तितकंसं अपरिग्रह जे आहे तितकंसं त्यामध्ये दिसून येत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये लिहिचाल त्यावेळेस यमामधील काय काय वापर करता येईल म्हणजे काय सांगाल तुम्ही? यमामधील असं येणार नाही. हा. बरोबर. खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाडूंसाठी योगातील कोणता अभ्यास तुम्ही तिथं वापर करू शकाल? खेळाडूंच्या उत्कृष्ट अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ह्याच्या 4 जणांचा. तुमचा जो प्रश्न असतो त्या हा. प्रश्नाचं स्वरूप काय बघावं लागेल आधी. बरोबर आहे. तो प्रश्न 10 मार्काचा आहे का 15 मार्काचा आहे का 5 मार्काचा आहे हे बघणं गरजेचं आहे. जर 5 मार्काचा असेल तर त्यामध्ये आसनं, आता आपण पुढं अभ्यास विचार करणार आहोत त्यावरती. आसनं असतील, सूक्ष्मव्यायाम असतील, प्राणायाम असेल, हे मोठाड सगळं लिहून काढायचं. बरोबर आहे. आणि जर मोठा प्रश्न असेल, 15 मार्काचा प्रश्न असेल, तर त्यावेळी मात्र हे असं आपल्या योगामधील हे टप्पे सांगायचे, कोणते कोणते टप्पे आहेत. मग सविस्तर एकेकाचं वर्णन करत जायचं. तर अष्टांग योगामध्ये यम नियम असं समाधीपर्यंतचे विषय आहेत. मग यम यम आहे. यम म्हणजे काय आणि त्याचा योगामध्ये कसा वापर करता येतो ते लिहायचं. नियम, शौच, संतोष म्हणजे जे जे पुढे येईल म्हणजे विस्तारित उत्तर लिहिण्यासाठी त्यावेळी मात्र ते गरजेचं आहे. आणि जर प्रश्न छोटा असेल, 5 मार्काचा असेल, तर त्यावेळेस मात्र मोठाड स्वरूपामध्ये आसनांचे फायदे, प्राणायामाचे फायदे, असं त्यामध्ये सूर्यनमस्कार असेल आणि जे महत्वाचे पॉइंट आहेत ते पॉइंट्स मात्र तिथं नमूद करायचे. प्रश्नपत्रिका पण आपण पाहणार आहोत पुढे. तर थोडक्यात असं म्हणलं, थोडक्यात अशी पण प्रश्न असतात की नेमबाजीसाठी कोणता योगाभ्यास योग्य ठरेल. तर त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आणखी आपण पुढे गेलं नाही. ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल. किंवा पोहण्याच्या खेळाडूसाठी कोणता योगाभ्यास योग्य ठरेल. बरोबर आहे.
आणि सूक्ष्म व्यायामाचा अभ्यास. बघा, काही प्रश्नामध्ये काही भाग कॉमनली लिहिता येतो, कॉमन स्वरूपामध्ये लिहू शकतो. आता सूक्ष्म व्यायामाचा जो अभ्यास आहे तो सर्वच खेळाडूंसाठी उपयोगी पडणार आहे. पोहणाऱ्या खेळाडूसाठी पण उपयोगी पडणार आहे, धावणाऱ्या खेळाडूसाठी उपयोगी पडणार आहे, क्रिकेट खेळणारा असेल, फुटबॉल खेळणारा असेल किंवा आणखीन कुठला खेळ असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, 8वीचा विद्यार्थी असेल, 8वीचा खेळाडू असेल किंवा ग्रॅज्युएशनचा खेळाडू असेल, असे पण प्रश्न असतात तुम्हाला. बरोबर आहे. तर त्यामध्ये सूक्ष्म व्यायाम तर कॉमनली आपण लिहू शकतो. बरोबर आहे का? हो सर, बरोबर आहे. व्यायाम घेऊ शकतो. कॉमनली आपण सूक्ष्म व्यायाम लिहू शकतो. तिथं प्रश्न मांडायचा आणि लगेच सूक्ष्म व्यायामाचे की असं असं सूक्ष्म व्यायाम आणि ह्याचे फायदे असं असं हे खेळाडूंना होऊ शकतात, असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. पळणाऱ्या धावणाऱ्या खेळाडूंसाठी तर अतिशय खूप महत्वाचं आहे, उपयोगी आहे. तसेच पोहणाऱ्यांसाठी पण आहे. म्हणजे त्याचे फायदे आपल्याला तिथं दाखवून देऊ शकतो. यामध्ये काही अडचण आजच्या भागामध्ये, आजच्या तासात? नाही सर, समजलं सगळं.